आणि आताच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। संसद परिसरामध्ये विरोधी पक्षाची निदर्शनं, तोंडाला मास्क लावत राहुल गांधी प्रियांका गांधींकडून निदर्शनं, मोदी आणि अदानींच्या विरोधात विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी। राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदारांच्या वाकाखाली नोटांची बंडल सापडल्याचा दावा। तपासणीच्या दरम्यान नोटांचं बंडल सापडलं तर चौकशी सुरू असल्याची सभापती धनखड यांची सभागृहाला माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण, नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, तर राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। 3 प्रमुख नेते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाच्या संसदीय समितीची 10 डिसेंबरला बैठक, पक्षाचे देशभरातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर राहणार। पक्षांतर्गत बदल, आगामी निवडणुकांवर बैठकीमध्ये चर्चा होणार। विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर, राज्यपालांकडून कालिदास कोळंबकर यांना शपथ। उद्यापासून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन, नवे आमदार शपथ घेतील। विधानसभा अध्यक्षपदासाठी 8 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरला जाणार। भाजपकडून 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्यात येतील। 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल। पक्षाच्या परंपरेनुसार अध्यक्षांना गटनेता निवडीचे अधिकार। हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही अध्यक्षांना गटनेता प्रतोद निवडीचं पत्र देणार, नाना पटोले यांची माहिती। ठाकरे गटाला संजय राऊतांपासून धोका, राऊतांमुळे आमच्यावर ही वेळ आली असं ठाकरे गटाचे नेते सांगतात। शंभूराज देसाई यांचा पलटवार। महायुतीमधल्या 3ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू। गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री या पदावरून तिघांमध्ये संघर्ष, राऊतांची टीका। महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळालं नाही, भविष्यात लोकांना गाजर दाखवण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अर्धवट होईल, राऊतांचा दावा। बहुमत आलं म्हणून मराठा आरक्षण देणार नाही, या भानगडीत पडू नका, जड जाईल असं म्हणत जरांगेंचा इशारा। तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर उपोषणाची तारीख सांगेन, जरांगेंचं वक्तव्य।